उन्हाचा तडाखा वाढल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे। कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आता मुख्य कालव्यातून 30,000 क्युसेक्स आणि भीमासिना जोड कालव्यातून 900 क्युसेक्स पाणी सोडले आहे। हे पाणी 17 मार्च पासून पुढे 80 दिवस सुरू राहणार आहे। धरणात सध्या 94.7 टीएमसी पाणी साठा आहे। उजनी धरणात सध्या 31 टीएमसी म्हणजेच 57.80% उपयुक्त पाणी साठा आहे। गतवर्षी 18 मार्च रोजी धरणात 30% पाणी होते। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 28% पाणी साठा अधिक आहे। शेतीसाठी सोडलेले हे पाणी शेतकऱ्यांसाठी 2.5 महिने सलग सोडले जाणार आहे। पुढे जून मध्ये पावसाळा सुरू होतो, पण यंदाच्या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पुढे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाऊ शकते। तुर्तास आता सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यातून शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे। मंगळवारी 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरुवातीला मुख्य कालव्यातून 1000 क्युसेक्सचा विसर्ग सोडला। दुसरीकडे भीमासिना जोड कालव्यातून सायंकाळी 5 वाजता 100 क्युसेक्स पाणी सोडले। पाण्याचा हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे। कालव्यातून पाणी सोडण्यासाठी धरणाचे 5 दरवाजे तर बोगद्यातून पाणी सोडण्यासाठी 4 दरवाजे उघडले आहेत।